साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। ऑर्डिनेन्स फॅक्टरी बोर्डला संपुष्टात। अनंत सराळ संरक्षण मंत्रालयाच्या अधीन 80,000 पेक्षा जास्त कामगारांना रोजगार देणाऱ्या सर्व 41 आयुध कारखान्यांना 7 स्वतंत्र कॉर्पोरेट संस्थांमध्ये विलीन करण्याच्या निर्णयाच्या विरोधात प्रतिरक्षाच्या सिव्हिल कर्मचाऱ्यांचे 3 महासंघ AIDEF, INDWF आणि BPMS यांना 26 जुलैपासून सर्व आयुध कारखान्यात बेमुदत संपाची हाक दिली होती। त्या समर्थनार्थ शुक्रवारी CPMच्या वतीने केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। संरक्षण खात्याचे खासगीकरण करणारे मोदी सरकार चले जाओ, चले जाओ, चले जाओ। महागाई वाढवणारे मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। देशाचे संरक्षण खात्याचे बहुमत्व अबाधित ठेवण्यासाठी हा अध्यादेश त्वरित मागे घ्यावा, तसेच त्याचे खासगीकरण त्वरित थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा MH शेख यांनी दिला। केंद्र सरकारच्या संरक्षण क्षेत्रातील कामगारावर जी बंदी आणण्याचा प्रयत्न होतोय त्या विरोधात निषेध दिन म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय। नरेंद्र मोदी सरकारने देशामधल्या 41 आयुध कारखान्यामध्ये म्हणजे संरक्षणासाठी लागणारं जे साहित्य आहे त्या उत्पादन क्षेत्रातील 41 फॅक्टरीचं खाजगीकरण करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे। या क्षेत्रामधील जवळपास 80,000 कामगार आणि कर्मचारी हे 8 जुलैला संपावर जाण्याचा निर्णय घेतलेले होते। त्यावेळेला नरेंद्र मोदी यांनी एक कायदा आणला आणि त्या कायद्यान्वये अत्यावश्यक कायदा म्हणून त्याच्यामध्ये जे कोणी संपावर जातील त्यांना 10,000 रुपये दंड किंवा 1 वर्षाचा कारावास किंवा दोन्ही शिक्षा देण्याचा कायदा त्यांनी त्या ठिकाणी अंमलात आणला। फक्त इतकंच केलं नाही तर केंद्र सरकारकडे हे अधिकार ठेवले, हा कायदा पुढे सुद्धा वाढवून देण्याचं त्यांनी त्याच्यामध्ये प्रावधान केलेलं आहे। या सर्व गोष्टीमुळं आयुध क्षेत्रामध्ये जे 41 फॅक्टरीज आहेत त्याचं खाजगीकरण करून विलिनीकरण करून त्याचं 7 फॅक्टरीजमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे आणि त्याचं निगमीकरण करण्यात येणार आहे। निगमीकरण केल्यानंतर ते खाजगी भांडवलदारांना चालवण्यास देऊ शकतात। त्याच्यामुळं देशाचं शस्त्रास्त्र तयार करणारे कारखाने यांचं जे सिक्रेट आहे ते बाहेर जाऊ शकतं, त्याचं गुपित बाहेर जाऊ शकतं आणि याच्यामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यासुद्धा भागीदारी करू शकतात। यासाठी या देशाचा संरक्षणाचा प्रश्न आहे, या देशाच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे, या देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे। यासाठी त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या 3 महासंघांनी 8 जुलै हा काळा दिवस म्हणून पाळला। 30 जूनला आणलेला हा कायदा केंद्र सरकारने मागे घ्यावा, अन्यथा देशभरामध्ये देशाच्या रक्षणासाठी CITO पुढाकाराने आंदोलन करेल आणि ते भविष्यामध्ये आक्रमक करेल असा इशारा देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो। या निमित्तानं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पोलीस दडपशाही करते तरी त्याला न जुमानता आज आम्ही हे प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन करतोय। भविष्यात हे आंदोलन आक्रमक पद्धतीनं होईल असा इशारा मी या प्रसंगी देतो। गावागावात अहो महाराष्ट्रात येता नाही असा कणखर, येता नाही असा कणखर। अख्ख्या महाराष्ट्र राज्यात अजित पवार दादा साऱ्यात दमदार, अख्ख्या महाराष्ट्र राज्यात अजित पवार दादा साऱ्यात दमदार, अख्ख्या महाराष्ट्र राज्यात अजित पवार दादा साऱ्यात दमदार। राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लाख हार्दिक शुभेच्छा। रणमैदानी वागा गरजून पुढं निघाला, राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेऊन शुभेच्छुक शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते सोलापूर। अन्यायाचा राग वचनाला जाग, अन्यायाचा राग अहो वचनाला जाग, घेतला नाही कधी माघार, घेतला नाही त्यांनी माघार। अख्ख्या महाराष्ट्र राज्यात अजित पवार दादा साऱ्या